त्यानंतर परिस्थिती आहे गडचिरोलीमधली, कारण गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात बहुतांश शाळांमध्ये कॉम्प्युटर्स आहेत. तिथेल अर्धे अधिक बंद स्थितीत आहेत. जे सुस्थितीमध्ये आहेत त्यांचा वापर मात्र विद्यार्थ्यांऐवजी शाळेमधील ऑनलाईन कामं करण्यासाठी केला जातोय. त्यासाठी शिक्षक हे आपल्या मोबाईलच्या इंटरनेटचा वापर करतात. किमान शासनानं ब्रॉडबँड सेवा दिल्यास ऑनलाईनची कामं लवकर होऊन विद्यार्थ्यांनाही कॉम्प्युटरचा वापर करता येणं शक्य होईल, असं शिक्षकांनाही वाटतं. कोची तालुक्यामध्ये इंटरनेटची सुविधा योग्य नाही, बऱ्याच ठिकाणी नेट बरोबर कार्यरत नाही. तेव्हा आमचे जे काही शाळेचे शिक्षक आहेत ते मोबाईल हॉटस्पॉटवरून कनेक्शन घेऊन नेट घेतात आणि विद्यार्थ्यांना शिकवणी करत आहेत. आमच्या शाळेत 2 जे जुने कॉम्प्युटर आहेत ते बिघडलेले आहेत आणि आम्ही या एका कॉम्प्युटरमध्ये शाळेतली सगळे ऑनलाईनचे कामं करतो. जर शासनाने हे कामं करण्यासाठी जर ब्रॉडबँडची व्यवस्था केली तर काम अधिक सुकर होईल आणि मुलांना पण चांगल्या प्रकारे शिकवण्यास मदत होईल. एकच कॉम्प्युटर असल्यामुळे आम्हाला शिकण्यासाठी अडचण होते, म्हणून त्यामुळे आम्हाला 4-5 कॉम्प्युटर पाहिजे. तर गडचिरोलीतल्या शाळांची परिस्थिती आपण पाहिली. शिक्षकांनाच त्या ठिकाणी त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलचा वापर करून त्यातून इंटरनेटची सुविधा देऊन शिक्षण करून द्यावं लागतंय. मनोज ताजने आपले प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत आहेत, गडचिरोलीहून जोडले गेले आहेत. मनोज, खरं तर शिक्षकांची कळकळ आहे की विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावं म्हणून त्यांच्या मोबाईलमधला डेटा ते वापरतात. मात्र ब्रॉडबँडसारखी सुविधा त्यांना उपलब्ध न होण्यामागचं प्रशासनाचं नेमकं कारण काय असावं? इच्छाशक्तीचा अभाव आहे त्या ठिकाणी, मनोज? विशाल सर, गडचिरोली हा अतिशय मागास आणि आदिवासी बहुल आणि दुर्गम असा प्रदेश आहे. हो. या जिल्ह्यामध्ये जवळपास 2000 शाळा आहेत. त्यापैकी 1500 शाळा ह्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. या शाळांना, बहुतांश शाळांना वेगवेगळ्या फंडामधून, जसं आमदार फंड आहे किंवा ग्रामपंचायतींकडे आलेला फंड आहे, यामधून काही वर्षांपूर्वी कॉम्प्युटर मिळाले होते. परंतु त्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा अजूनपर्यंत उपलब्ध नाही. कारण मोबाईलची कनेक्टिव्हिटी, इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आजही या जिल्ह्यामध्ये आहे. कारण या नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये अनेक कंपन्यांनी इंटरनेट टॉवर लावण्याचे प्रयत्न केले, परंतु ते टॉवर नक्षलवाद्यांनी बनवू दिले नाही. अनेकदा त्याच्यामध्ये जाळपोळ सुद्धा झालेले आहेत. परंतु अलीकडे जर आपण पाहतो म्हटलं, गेल्या 5-6 वर्षामध्ये ही परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं आता ही सर्व सुविधा उपलब्ध करून देणं ही शासनाची जबाबदारी आहे असं वाटतं. आणि हे काम अतिशय वेगानं झाल्यास जो काही इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आज सर्व शाळांना भेडसावतो आहे, तो कुठेतरी दूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्हा जो आहे हा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट, म्हणजे आकांक्षित जिल्हा आहे. देशामधल्या जे अतिशय मागास जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचं नाव आहे. आणि अशा मागास जिल्ह्यांना कुठेतरी विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं सर्व प्रयत्न केले जात आहे. मोबाईल कनेक्टिव्हिटी हा सुद्धा त्यामधला एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु अजूनपर्यंत सध्याच्या स्थितीमध्ये तरी जवळपास 60 ते 70 गावं हे इंटरनेट कनेक्टिव्हिटी पासून दूर आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. चल सर, बरोबर आहे. अतिशय भयावह स्थिती ही गडचिरोलीतली असल्याचं देखील मनोज आपण सांगतायत. यावेळेला याचाही पाठपुरावा करत राहणार आहोतच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.